नमस्कार. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट्स करणाऱ्या सर्व सबस्क्रायबर परिवारास कसे आहात? मजेत ना? मजेत आणि निरोगी असायलाच पाहिजे. आज मी बांगडा बनवण्यासाठी ओलं खोबरं घेतलेलं आहे, लसूण घेतलेला आहे, एक छोटा बारीक चिरून कांदा घेतलेला आहे आणि धणे घेतलेला आहे. याचं मी पूर्ण वाटण करून घेणार आहे मासे बनवण्यासाठी. बांगडा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता लिंबाचा जो रस आहे तो मी त्याच्यावरती टाकणार आहे. माशाला लावण्यासाठी मी इथे लसूण घेतलेला आहे, आलं घेतलेलं आहे, 2 मिरच्या घेतलेल्या आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे, काळा मसाला घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे आणि गरम मसाल्याची पूड केलेली ती घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. इथे मी आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतलेली आहे. 1 चमचा दही घेणार आहे. फिश फ्राय मसाला जो आहे तो 1 चमचा घेणार आहे. अलगद हाताने आपण हा जो मसाला आहे ना तो असा माशांना लावून घ्यायचा आहे. छान असा आपला हा मसाला माशांना लावून झालेला आहे. हा जो मसाला लावलेला आहे तो 10 ते 15 मिनिटं ठेवायचा आहे. नंतर आपण हे मासे जे आहेत ते फ्राय करणार आहोत. कढईमध्ये आता आपण तेल टाकूया. फिशसाठी आपण जे वाटण बनवलेलं होतं ते आपण तेलामध्ये टाकूया. मसाला जो आहे ना तो आता आपला परतून झालेला आहे. आपण त्याच्यामध्ये मसाले टाकणार आहोत आणि इथे थोडंसं मी आमसूल पण घेतलेलं आहे. थोडीशी हळद टाकली आहे, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट आणि इथे मी तो फिश करीचा मसाला घेतलेला आहे तो आपण याच्यामध्ये टाकूया. इथे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे, आपण ते टाकूया. गॅस आता मी बारीक केलेला आहे, त्याच्यामध्ये आपण आता मासे टाकूया. मस्त अशी आपली ही माशाची फिश करी झालेली आहे. कमेंट्समध्ये नक्की सांगा माझी फिश करी कशी झाली आहे. इथे मी फिश फ्राय मसाला घेतलेला आहे, बारीक रवा घेतलेला आहे, तांदळाचं थोडंसं पीठ घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. चला तर मग आपण आता फिश फ्राय करून घेऊया. आपण जो मसाला बनवलेला आहे फ्राय करण्यासाठी तो मी ह्या माशाला लावून घेणार आहे. तव्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे, तर आपण मासा फ्राय करून घेऊया. मस्त असा आपला हा मासा आहे. छान असे आपण फ्राय मासे बनवून घेणार आहोत. फिश फ्राय झालेला आहे. कशी झाली ही माझी बांगडा फिश करी आणि फिश फ्राय. तर या सर्वजण जेवायला.